न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. बदलापूर अत्याचार प्रकरणातला नराधम अक्षय शिंदेनं स्वतःवर झाडली गोळी. बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले. 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. जीपमधून नेत असताना अक्षयनं पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला होता, पण हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त समोर आलंय. तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर शाळेतील 2 चिमुरडींवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. अक्षयला ट्रान्झिट रिमांडमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. जीपमधून नेत असताना अचानक अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. त्यावेळी त्यानं पोलिसांवरच 3 राऊंड फायर केले. पोलिसांनी लगेचच प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. अक्षयला एक गोळी लागली. त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या गोळीबारात एक पोलीस अधिकारी जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे, पण अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेमकं काय घडलं? तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घडली घटना. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदेनं एपीआय निलेश मोरे यांची खेचली रिव्हॉल्वर. निलेश मोरे यांच्यावर केल्या 3 गोळ्या फायर. त्यातील एक गोळी निलेश मोरेच्या पायाला लागली, तर 2 गोळ्यांचा फायर चुकला. जखमी निलेश राणे यांनी त्याही परिस्थितीत अक्षय शिंदेवर हल्ला केला. सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली. दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं. दरम्यान अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.